जी वाळे सर यांना सुद्धा वंदन करते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये मोटिवेशन भरलेलं आहे. मी त्यांना मोटिवेशनचं भांडार म्हणते. असे प्रवीणजी काळे सर यांनाही वंदन करते. आणि आजचा प्रोग्राम आहे परिवर्तन आणि माझ्यासारख्या काही सर्वसामान्य गृहिणीचं परिवर्तन केलेले असे परिवर्तनकार ITC लीडर हेमंतजी कोरडे सरांनाही मनापासून वंदन करते. छोटीशी ओळख, नाव आहे सुषमा प्रकाश चौगुले, प्रॉपर माझं गाव सांगली जिल्ह्यातलं आहे. सासर सांगली जिल्ह्यातलं, माहेर कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे. अभिमान आहे मला कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आलेल्याचा. पण जसं म्हटलं जातं जन्मभूमी कर्मभूमी वेगवेगळी असते. पण मी सध्या राहायला दौंडला आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि बिझनेसची सुरुवात मी 2015 पासून तिथूनच केली होती. माझं शिक्षण MA झालं होतं. पण शिक्षण जरी झालं होतं तरी किंवा जॉब किंवा व्यवसायाचा काही अनुभव नव्हता. पण मी हा व्यवसाय सुरुवात केला आणि असा हा व्यवसाय किंवा मी जसं असं म्हणेन की एका चिखलाला किंवा मातीला आकार देणारे असे CTC प्लस सिलिंग अचीवर प्रकाश चौगुले सरांनाही मनापासून वंदन करते. त्यांनी घेतलेले डिसिजन त्यामुळे माझ्यामध्ये हा बदल झाला. बघा मी स्पेशली लेडीजसाठी सांगेन 2015 जेव्हा मी बिझनेस बघितला होता तेव्हा माझे मिस्टर चांगल्या कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल मॅनेजर होते. 2015 त्यांना 1 लाख रुपये पगार होता. तरी पण मला असं वाटलं की हा व्यवसाय माझ्यासाठी आहे, मी करणं गरजेचं आहे. कारण जो पगार आहे जो त्यांचं नाव आहे ते फक्त त्यांचं आहे. मला जर माझी स्वतःची अचिव्हमेंट करायची असेल, नाव पाहिजे असेल, स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर मलाही काहीतरी करावं लागेल. आणि शिक्षण झाल्यामुळे वाटत होतं की हा व्यवसाय माझ्यासाठी नक्की आहे. कारण मी माझी मुलं सांभाळून फॅमिली सांभाळून करू शकते. आणि 2015 घेतलेला डिसिजन ज्या लेडीजला स्वतःचं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं ते आज हजारो लोकांसमोर बोलू शकते. फक्त हे कशामुळे झालं, एक घेतलेला डिसिजन. जर माझ्या घरचं बॅकग्राऊंड चांगलं असताना, नवऱ्याचा चांगला पगार असतानाही मला वाटलं की मी करू शकते, तर प्रत्येकाने आपल्याला का हा व्यवसाय करायचा हे ओळखावं आणि बिझनेसला सुरुवात करावी. माझ्या आयुष्यामध्ये जो बदल झालाय तो फक्त आणि फक्त एका डिसिजनमुळे. तुम्ही सगळेजण मला ऐकताय ते फक्त आणि फक्त MI लाईफस्टाईल बॅनरमुळे. तर तोच निर्णय तुम्ही घ्या. घेतलेल्या ज्यांनी निर्णय घेतलाय त्या लोकांनाही सातत्याने काम करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर कोल्हापूर टीमने मला इथे इन्व्हाइट केलं, इतका मान सन्मान दिला, त्यांचाही खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.